अरे हिची ऑर्डर द्या रे, तोड बंद राहील हिचं. माणसांचा नाही तर फॉर्मॅलिटीचा तरी विचार कर ना प्लीज. टू हेल विथ युअर फॉर्मॅलिटीज. या फॉर्मॅलिटीज मुळे कोणी मोठं होत नाही, पटायला लागलेलं आहे मला. पण मोठं झाल्यावर तरी त्या पाळाव्याच लागतात ना. पाळाव्या लागतात, काय जबरदस्ती आहे? विल यू माइंड युअर ओन सिली बिझनेस प्लीज. लागतात काय मैत्रीचं मॉडर्न नाव गरजच आहे ना रे. लक्षात ठेव वाघ, तुला यापेक्षा जास्त दुःख देईन मी, खूप जास्त. तुम्ही हळवे होताय पेठे. एकुलता एक मुलगा अमेरिकेत सेटल होतो म्हणाला, तेव्हा त्याला लाचारासारखा विनोदाना असाच हळवा झालो होतो. त्यालाही नव्हतं आवडलं. या पिढीचे विचार, माझी पोस्ट मिळावी म्हणून माझे नेहमीचे साथीदार माझ्या मरणाची वाट बघतायत, हे जेव्हा मला कळलं तेव्हा असंच भरून आलं होतं, हसं झालं होतं माझं त्यावेळी. या पिढीचे विचार. माझ्या मुलीच्या वयाची एक सहकारिणी मला स्वतः बरोबर झोपण्याचं निमंत्रण देत होती, तेव्हा तिला थोबाडीत मारण्याचा अधिकार मला नाही, हे जेव्हा मला कळलं तेव्हाही असंच हळवा झालो होतो. अरे त्यावेळी तर मला शंड ठरवला गेलं. या पिढीचे विचार. अरे गिधाड्यासारख्या नजरा लावून बसता बाईच्या शरीरावर. काय चुकलं तिचं, तिने तुमचा उपयोग करून घेतला तर? यू डिझर्व इट. येस, तुमची लायकीच ती. दुसरं काहीही विकलं तरी चालतं, पण शरीर विकणं मात्र पाप आहे. अरे वा. आता तुम्हाला आनंद झाला असेल ना वाघ? नाहीतरी तुमचा राग होताच त्याच्यावरती. म्हणजे काय 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 बोलायचं का तुम्हाला? हा, मी छे, माझी अशी इच्छा नव्हती. कुणास ठाऊक? व्हॉट डू मीन कुणास ठाऊक? सर हे काय बोलतात? म्हणजे मी मंडळी, माणूस हा शिक्षणानं मोठा होतो असं आपण म्हणतो, पण हे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचतंय का, हा विचार करण्याची खरी गरज आहे. आजही पारधी समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, ती झगडत आहेत, आणि शिक्षण हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलंय याच भागातल्या एका तरुणानं, ज्यांचं नाव आहे मतीन भोसले. मी त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. पाहुयात त्यांच्या कार्याची एक ध्वनिचित्रफीत. फासे पारधी समाज. इंग्रजांनी कायद्यानं या जातीला गुन्हेगार ठरवलेलं. स्वातंत्र्यानंतर कायदा बदलला, पण समाजाची या लोकांकडे बघण्याची मानसिकता बदलली नाही. अजूनही गावोगावी चोरी झाली की आधी या समाजाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून बरेच लोक आता भीक मागतात. खायचाच पत्ता नाही म्हटल्यावरती मुलांनी शिकायचं तरी कसं? मुलं आईबापासोबत भटकत राहतात, भीक मागतात. पण सगळेच परिस्थितीला शरण जात नाहीत. भिंतीला भेग पाडून उगवणाऱ्या कमळासारखे सुद्धा असतात काही जिद्दी. मतीन भोसले असाच एक जिद्दी तरुण. शिकला, शिक्षक झाला. त्याला आपल्या फासे पारधी जमातीतल्या मुलांचे हाल बघवत नव्हते, म्हणून गावीच त्यानं छोटीशी झोपडी उभी केली आणि फासे पारधी मुलांची शाळा सुरू केली. मुलं येतील का, त्यांचे पालक परवानगी देतील का, पैसे जमतील का, असे शेकडो प्रश्न उभे होते समोर. मग शाळेचंच नाव ठेवलं प्रश्नचिन्ह. परिस्थितीमुळे हताश होऊन हीच मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती, पण आज शिकून सवरून चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं मतीन भोसलेच्या प्रयत्नांचंच फळ आहे. मतीन, तुला सलाम.